नवी अ आणि ब सॉरी 10वी अ आणि ब ऑनलाईन लर्निंग मध्ये सर्वांचे स्वागत. we are going to start the new topic, that is circle. Certain concept I already explained in the last video. मागच्या व्हिडिओमध्ये सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म द रिलेशन बिटवीन radius and diameter and त्रिज्या आणि व्यास या दोघांचा संबंध त्रिज्या आर या सिंबलने दाखवतात, तर डायमीटर डी या सिंबलने दाखवतात. and that is why r is equal to d upon 2. या संबंधावरून आपण काही उदाहरणं मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. that certain examples also given to you in the last video. Then what is radius? Again हा काय सोपा भाग आपण काय परत बघणार नाही. the segment which joining the center and the circumference, the point present on circumference, that segment is called radius. Then chords, the segment which join the two different points on circumference. chords बद्दल माहिती पाहिली आहे. जीवा म्हणजेच परिघावरील कोणतेही दोन बिंदू जोडणारा रेषाखंड म्हणजे काय, आपण त्याच्याबद्दल अभ्यास केलेला आहे. त्यानंतर व्यास ही सगळ्यात मोठी जीवा. the segment which join the points present on circumference, that LM is a diameter. हे सगळ्यांनी क्लिअर केलेलं आहे आणि याच्यावर आधारित उदाहरणही आपण घेतलेले आहे. ज्यावेळेस तुम्हाला आर बद्दल विचारलं जातं, एखाद्या वर्तुळाची त्रिज्या काढा डायमीटर व्यासावरून, तर आर इज इक्वल टू हा फॉर्म्युला वापरायचा, d/2 d/2. आणि जर तुम्हाला डायमीटर विचारलं त्रिज्येवरून, तर d इज इक्वल टू 2r. लक्षात घ्या, हे अतिशय महत्वाचं आहे. प्रत्येक वेळेस आपण काही थिअरम कॅल्क्युलेट करतो, काही उदाहरणं सोडवतो, न्यूमेरिकल सोडवतो, त्यावेळेस तुम्हाला या सूत्राचा वारंवार वापर करायचा आहे. म्हणून मी त्याच्यावर एक लेक्चर पूर्ण दिलेला आहे ट्रेस 9वी 10वी ब साठी. लक्षात घ्या, r इज इक्वल टू d/2 and d इज इक्वल टू 2r. r बरोबर d/2 आणि d बरोबर 2r या सूत्राचा वारंवार वापर करायचा आहे. म्हणजे तुम्हाला जेव्हा त्रिज्या व्यासावरून काढायची त्यावेळेस r बरोबर d/2 हे सूत्र वापरायचं आहे, आणि जेव्हा तुम्हाला त्रिज्येवरून व्यास काढायचा आहे त्यावेळेस d बरोबर 2r हे सूत्र वापरायचं आहे. वारंवार सांगितलेलं आहे, लक्षात ठेवा हे. आज आपण जो भाग 9वीला झालेला आहे
certain part which studied in 9th standard, which is very important. म्हणून सर्कल हे प्रकरण स्लो जाण्यामागचं आणि शिकण्यामागचं कारण जे 9वीला आहे, जे 10वीला आहे आणि जे तुम्ही 11वीला सायन्स घेतलं तरी सर्कल आहेच. Another important formula which related with this circle is circumference. Is equal to 2 pi r. परिघ बरोबर 2 पाय r. वर्तुळ कंसाची लांबी म्हणजे परिघ. म्हणजे तुम्ही इथून सुरुवात केली आणि अशी पूर्ण लांबी मोजली तर तो काय परिघ. त्यासाठी फॉर्म्युला परमनंट दिलेला आहे 2 पाय r. पाय इज अ सर्टन व्हॅल्यू 3.14 or 22/7. सर्कम्फरन्स इज इक्वल टू 2 पाय r. हे महत्वाचे 3 सूत्र तुम्ही लक्षात ठेवायचे. आणि मग आपण गेल्या वर्षीचं जे महत्वाचं प्रमेय होतं त्या दोन्ही प्रमेयाचा एकत्र विचार करून एक उदाहरण सोडवणार आहोत. आता काय हे होतं, गुणधर्म काय होता. ओ केंद्र असलेले वर्तुळ circle which have center O जीवा PQ समांतर रेख परपेंडिक्युलर लंब जीवा PQ लंब OA ओके. chord PQ perpendicular segment OA which is given to you. Then diameter D is given to you 20 centimeter. व्यास D बरोबर 20 सेमी. Then D is equal to 16. PQ is equal to 16. Chord PQ is equal to 16 centimeter. Then question asks to you, length of OA, length of OA तुम्हाला विचारलेला आहे.
And simple question is asked, which theorem do you use to solve this example? तुम्ही हे उदाहरण सोडवण्यासाठी कोणत्या प्रमेयाचा आधार घ्याल? That we already studied in 9th standard. 9वी मध्ये शिकवलेल्या कोणत्या प्रमेयाचा तुम्ही इकडे आधार घ्याल आणि हे सोडवाल? Such a simple question is asked to you. What is given to you? PQ, square chord PQ perpendicular to segment OA. The segment which is perpendicular on a chords, the segment which is joined and perpendicular to chords. मराठीवाले लक्षात घ्या. केंद्रबिंदू पासून जीवेवर टाकलेला लंब. बघा काय दिसतंय? हा केंद्रबिंदू आहे. केंद्र बिंदू पासून जीवेवर टाकलेला लंब असा तो शब्द आहे. याचा अर्थ आपण जर the segment drawn which perpendicular on chords, the segment join from center to chords which is perpendicular to the chords. केंद्रकावरून जीवेवर टाकलेला लंब the segment joining center and chords which is perpendicular to the chords. पुढचं एक वाक्य टाकायचं आणि ते थेरम तुम्हाला या ठिकाणी वापरायचं. जीवेवर इथे बघा चिन्ह दिसतंय तुम्हाला. जीवेवर टाकलेला लंब जिव्हेस दुभागतो. is a bisector. Is a bisector of that chords. Bisector of that chords. हे theorem आपल्याला वापरायचं. Which theorem? The segment drawn from center to chords which is perpendicular is a bisector of that chords. जीवेवर टाकलेला लंब जीवेस दुभागतो. एवढं कार्य या ठिकाणी आपण ह्या प्रमेयाचा आपण आधार घेणार आहोत. लक्षात घ्या. लक्षात आले? देन म्हणजे आपण कोणतं प्रमेय वापरणार आहोत? केंद्रबिंदू पासून जीवेवर टाकलेला लंब जीवेस दुभागतो या प्रमेयाचा वापर करणार आहोत. या प्रमेयाचा वापर करू हे आपण सोडवणार आहोत. आता बऱ्याचदा असं असतं हे अर्धवट दिलेलं आहे, ओए काढायचं आहे, काय संबंध लागत नाही. म्हणून तुमच्या ऍक्टिव्हिटीज महत्वाच्या आहेत. दॅट मीन्स गिवन टर्म मध्ये कन्स्ट्रक्शन काय कन्स्ट्रक्ट करावं लागेल, तुम्हाला रचना काय घ्यावी लागेल, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. व्हॉट you will do for solve this length of OA.
we'll have to connect the OP, and then we will find, हे कनेक्ट केल्यानंतर आपल्याला कोणता त्रिकोण मिळतो, काटकोन त्रिकोण तयार होईल. कधी? रचना. काय केली रचना? ओपी जोडा. देन काय मिळालं आपल्याला? काटकोन त्रिकोण. कोणता मिळाला? OAP. कोणता? OAP तयार होईल. Construct, join the segment O, segment OP. We will get right angle triangle. Triangle OAP. I think you better understood up to this. आपल्याला आता काटकोन त्रिकोण OAP मिळाला हे जोडल्यानंतर, आणि कोणतं थेरम आपण वापरणार आहोत? केंद्रबिंदूपासून जीवेवर टाकलेला लंब जीवेस दुभागतो. याचा अर्थ which is the chords? PQ chords divide into two equal parts. जीवा दुभागली गेली म्हणजे जीवेचे दोन तुकडे झाले. दुभागली गेली लंब दुभाजकामुळे, लंबामुळे दुभागली लंब दुभाजक इज अ बायसेक्टर ऑफ chords PQ. आणि म्हणून आपल्याला कोणता त्रिकोण मिळाला? OAP काटकोन त्रिकोण आपल्याला मिळालेला आहे. आता याच्या पुढे सॉल्व करताना लक्षात घ्या, याच्या पुढे आपल्याला सोडवताना काय दिलंय? तर जीवेची लांबी दिली, त्रिज्या दिली आहे का? बघा ही OP काय होईल? त्रिज्या होईल. म्हणजे या काटकोन त्रिकोणाची आपल्याला OP ही बाजू आहे मिळेल कशावरून? डायमीटरवरून. त्यानंतर आपल्याला PA मिळेल कशावरून? कॉर्डच्या लांबीवरून, जीवेच्या लांबीवरून. जीवा किती दिली आपल्याला? 16 दिली. आणि OA हा काय झाला? बायसेक्टर आहे त्याचा, म्हणजे डिवाइड chords is divided into two equal parts. आणि म्हणून जर जीवा किती आहे? PQ बरोबर 16, देन PA इज इक्वल टू किती येणार? 8. कारण OA हा काय आहे? जीवेचा लंब दुभाजक. बरोबर. देन सेगमेंट OA is a bisector and that is why length of PA is equal to 8. ही लांबी किती आली आपली? 8 आहे. कळलं? त्यानंतर
लक्षात घ्या, आपल्याला ही काय काढायची आहे, आर आहे, ओपी त्रिज्या आहे. आर आहे. ओके, इकडचं मी कट करतो थोडा भाग इंग्लिश वाली. OP is the radius of circle and diameter is given to you. Then R is equal to D by 2. काय विचारलंय, रेडियस काढायची. काय काढायचे तुम्हाला, त्रिज्या. आणि म्हणून सूत्र काय, R बरोबर D भागिले 2. D किती दिली आहे, 20. त्रिज्या किती आली, 10. R is equal to 20 divided by 2. R is equal to 10. 1 सॉरी 2. 1 इकडे आपल्याला आले काय, बघा. म्हणजे आता राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपल्याला माहिती काय काय मिळाली आहे. हायपोथेनिस आपल्याला मिळालाय, कर्ण मिळालाय, एक साइड मिळाली, अनदर साइड काढायची. यू बेटर नो if we studied about the right angle triangle, then you well known about which formula is used. जर काटकोन त्रिकोण असं नाव आलं तर काय होतंय, काय होणार आहे, राईट अँगल ट्रायंगल. म्हणून त्रिकोण ओ ए पी हा काटकोन त्रिकोण आहे. and that is why triangle OAP is a right angle triangle. आणि राईट अँगल ट्रायंगल नाव आलं की आपण पायथागोरस प्रमेयाकडे जायचं आणि कर्ण ओळखायचं. कर्ण ओळखल्यानंतर आपण फॉर्म्युला तयार करायचा आहे. ए हा 90 अंशाचा कोन आहे, त्याच्या समोरची बाजू म्हणजे ओपी, ओपीचा वर्ग बरोबर OA चा वर्ग अधिक AP चा वर्ग, बिकॉज पायथागोरस चे प्रमेय. and that is why hypotenuse OP square is equal to OA square plus AP square, पायथागोरस थेरम. तुम्हाला लिहायचंच आहे समोर. त्यांना माहिती आहे का, बरेच लोक असं विचारतात मग काय काटकोन त्रिकोण म्हटल्यावर त्यांना माहित नाही का पायथागोरस प्रमेय. विल हॅव टू राईट डाऊन बिकॉज credit is given to you, mark is given to you when you write the support. ज्यावेळेस तुम्ही आधार लिहाल त्याच वेळेस तुम्हाला मार्क मिळणार आहे. put this value into this segment. याच्या किमती टाका ज्या ज्या तुमच्याकडे आहेत. 100 स्क्वेअर, OP चा 10 दिली, 10 चा वर्ग. OA दिली आहे का, नाही दिली. OA चा वर्ग. AP दिली आहे का, 8 चा वर्ग. मग 100 इज इक्वल टू
OA स्क्वेअर प्लस 64 फिरवून घ्या, मग पक्षांतर करा. OA स्क्वेअर प्लस 64 इज इक्वल टू 100. फिरवून घेतलं. बऱ्याचदा सोडवताना तुमच्या चुका होतात. ट्रान्सफर करा. आता कोणाला ट्रान्सफर केलेलं नाहीये, फक्त फिरवून घेतले. आता ट्रान्सफर करा. OA स्क्वेअर इज इक्वल टू 100 मायनस 64 and that is equal to how much? 6, then 336 0. OA square is equal to OA चा वर्ग बरोबर 36. वर्गाचं मूळ काय येईल म्हणून ऑर्डर काय द्यायची, वर्गमुळे. वर्गाचं मूळ OA, 36चं वर्गमूळ 6 आणि म्हणून OA ची लांबी किती आली 6. यू बेटर अंडरस्टूड. इंग्लिश मीडियम वाले बरोबर सोडवतील. काय काय करायचंय, देन ट्रान्सफर द स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड OA इज इक्वल टू 6. अशा पद्धतीने आपण ते उदाहरण सोडवायचे, लक्षात घ्या. ओके. नेक्स्ट याच याच्यामध्ये तुम्हाला उदाहरण देतोय. AB ही जीवा आहे, इथून इकडे लंब टाकलाय. OT लंब आहे. या लंबाची लांबी दिली आहे तुम्हाला. डायरेक्ट इथे लांबी देतो 3, 4. तर तुम्हाला ही लांबी काढायची. दुसरं उदाहरण समजून लिहा आणि OB लांबी काढा. असं जर सर्कल असेल तर. ओके. हॅव अ नाईस डे.